नमस्कार मंडळींनो, मी रितिका पनवेलचा कोकणी चिडू या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज आहे पावभाजीचा बेत। पाव घेऊन आले आहेत मार्केटमधून। तर पावभाजी जी आहे ती आपण घरात बनवायची आहे, ढाबा स्टाईलमध्ये एकदम। तर चला आपण रेसिपीला चालू करू। आता मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवते। बटाटा, शिमला मिरची, मटर सोलून घेतली आहे। या सर्व भाज्या मी धुवून घेतल्यात आणि हे गाजर असं हे सर्व मी आता धुवून घेतलेलं आहे, साफ करून व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला कुकर मध्ये लावून घ्यायचंय। तुम्हाला जे भाज्या पाहिजे असतील त्या तुम्ही ऍड करू शकता। आता मी एक कुकर घेतलेला आहे। कुकर मध्ये आपल्याला आता बटाटा, मटर, शिमला मिरची, गाजर, छोटासा बटरचा पीस, थोडंसं मीठ आणि पाणी। आता हे सर्व आता याच्या 4-5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। 5 शिट्या मी करून घेतलेल्या आहेत। गॅस मी बंद करते आणि हा कुकर या साईडला शिफ्ट करते, या साईडला ठेवते आणि याच्यावरती आता या गॅसवरती आपण फोडणी देऊन घेऊया। तेल, बटर, कांदा आणि टोमॅटो मी कट करून घेतले आहेत बारीक। तर ते आता कांदा टाकते, कांदा लालसर झाला तर आतमध्ये टोमॅटो टाकायचा आहे, तो पण बारीक कट करून घेतलाय। कांदा लाल आता झालेला आहे बऱ्यापैकी। आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेले टोमॅटो ऍड करते। हे बघू शकता एकदम सॉफ्ट झालेला आहे कांदा आणि टोमॅटो। आता हे थंड झाल्यावरती मी मिक्सरला लावून घेणार आहे। हे वाटण मी मगाशी करून घेतलेलं, ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि एक काश्मीरी लाल मिरची एवढी मी वाटून घेतलेली। आता ह्याच भांड्यामध्ये मी हे लावून घेते, पण दुसरं भांडं यूज करायला नको म्हणून आता याच भांड्यामध्ये हे एकत्र मिक्स करूया। हे आता थंड झालंय। असं थोडं थोडं आता मी वाटून घेते। हे आता अशा प्रकारे मी वाटून घेतलंय, एकदम बारीक पण नाही केलंय, थोडं जाडसर ठेवलंय। आणि आता हे फोडणीला द्यायचंय। मी काश्मीरी लाल मिरची एक ऍड ह्यासाठी केली आहे कारण त्याने कलर येतो, लालसर कलरसाठी मी ती ऍड केली। आता याच्यामध्ये हे वाटण आपण केलेलं होतं त्याच्यामध्येच आता मी तेल ऍड करणार आहे। थोडंसं जिरं, व्यवस्थित तडतडून घ्यायचं। जिरं व्यवस्थित तडतडलेलं आहे, त्यामध्ये आता हे वाटण मी मिक्स करते।
आणि मिक्स करते. त्यामध्ये मसाले ऍड करून घेते. हा माझा घरगुती मालवणी मसाला आहे आणि हा गरम मसाला. जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं तुम्ही ऍड करायचं आहे. हळद, धना पावडर, पावभाजी मसाला, थोडं पाणी ऍड करते आणि याला एक उकळी काढायची आहे. मसाले जरा ग्रेव्ही मध्ये मिसळू दे यासाठी. तोपर्यंत आपण हे जे व्हेजिटेबल आपण 5 शिट्या करून घेतलेल्या आहेत ते आता मी ओपन करते. हवा काढून घेतली, ओपन करते. बघा, बघू शकता. तर आता हे मॅशरच्या सहाय्याने एकदम हे मॅश करून घेते. एकदम बघू शकता. हे बघा, एकदम असं उकडलेले आहेत व्यवस्थित, अलगद कट होत आहेत. आता हे बारीक करून घेते मॅशरच्या सहाय्याने. एक्स्ट्राचं पाणी तुम्ही काढलात तरी चालेल, पण माझं जास्त पाणी नाही आहे आतमध्ये, म्हणून मी ते तसंच ठेवते. बारीक करून घ्यायचे व्यवस्थित. यात थोडं आपण मीठ ऍड केलं, त्यामुळे आता जेव्हा पावभाजीच्या याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, भाजीच्या याच्यामध्ये सारणमध्ये, तेव्हा चेक करून टाकायचं आहे. हे बघू शकता. आता अशा पद्धतीने आपण बारीक आता हे करून घेतलंय मॅशरच्या मदतीने. हे बघा, अशा पद्धतीने करून घेतलंय. आता हे आपल्याला, तर ते आता या उकळी आलेल्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मिश्रणामध्ये. या उकळी आलेल्या मिश्रणामध्ये आता हे सर्व ऍड करते मी. अशा पद्धतीने ऍड करून घेतलेलं आहे. आता हे मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. एकदा टेस्ट करायची, कारण मगाशी आपण जेव्हा कुकरला लावायच्या आधी पण मीठ ऍड केलेलं होतं व्हेजिटेबलमध्ये. आता चवीनुसार मीठ ऍड करायचं आतमध्ये. मसाले पण तुम्हाला जेवढं पाहिजे तिखट तेवढेच करायचं आहे. हे थोडं मला घट्टच करायचं आहे. याचं पाणी थोडं कमी करायचं आहे अजून मला, म्हणून मी उकळी व्यवस्थित काढणार आहे. कारण जे मसाले आहेत ते व्यवस्थित व्हेजिटेबल जे आहेत आपण आता नंतर ऍड केलेले त्यांना लागलं पाहिजे व्यवस्थित. मसाल्यांचा फ्लेवर जो आहे तरच ती व्यवस्थित लागेल पावभाजी. आता व्यवस्थित उकळू दे. आता हे स्लो गॅसवरती ठेवलेली होती मी पावभाजी.
ही आता बघू शकता अजून थोडा वेळ ठेवते. अजून हे बघा अजून थोडी घट्ट होऊ दे. स्लो गॅसवरती ठेवली आहे मी. आता हे परत चेक करते. स्लो फ्लेम वरती ठेवलेलं होतं. गॅस बंद करते कारण ते शितळ्या आता अंगावरती उडायला लागल्यात. ओके, हे आपलं आता तयार आहे पावभाजी. छोटासा लिंबाचा तुकडा पिळून घेते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर शिवरून घेते वरती. आता झालेलं आहे तयार. आता हे मी या गॅसवरती ठेवते. म्हणजे झालेलं आहे आपलं. बंद गॅसवरती ठेवलंय. ते व्यवस्थित आता कट करून घेऊया. मी पाव याच्यावर गरम करून घेणार आहे. पॅन ठेवलंय. हे पॅन गरम झालेला आहे. वरती मी बटर टाकते. बटरचा छोटासा पीस. थोडीशी पावभाजी. कोथिंबीर थोडीशी. आणि हे जे पाव आपण कट करून घेतले आहेत ते आता असे ओपन करून गरम करायचे दोन्ही साईड. हे आता दोन्ही साईडने फ्राय करायचे अशी. काढून घेते. परत मी बटरचा छोटासा पीस टाकते. स्लो फ्लेम ठेवली आहे एकदम. थोडीशी पावभाजी. अशा पद्धतीने आता मी सर्व हे पाव जे आहेत ते असे फ्राय करून घेते.
अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार आहे, बघू शकता। थोडीशी कोथिंबीर वरती शिवरते। मंडळींनो, अशा प्रकारे मी पावभाजी बनवलेली आहे, ढाबा स्टाईल, एकदम घरच्या घरी स्वतःचे मसाले वापरून। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, हा पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक द्या, शेअर करा मित्रपरिवारासोबत, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।